बघतोय लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल contain 5 practice set and 1 problem set. Practice set 1.1 is related to solution of linear equation. Practice set 1.2 is related to graph of linear equation. Okay. Practice set 1.3 is related to Cramer's rule. And practice set 1.4 is related to in this practice set 1.4 given equation is in the form of non-linear and is converted into linear and then solve this example. And practice set 1.5 is related to word problem. Okay, word problem इथे दिले जातील आणि त्याचं कन्वर्जन लिनियर इक्वेशन मध्ये करायचं आणि ते सॉल्व करायचे. ओके, तर ह्याच्यातले आपण इथे प्रॅक्टिस सेट 1.1 1.3 आणि 1.4 1.1 सोल्युशन आहे, 1.3 क्रॅमर्स रूल आहे, 1.4 नॉन लिनियर इक्वेशन फॉर्म मध्ये दिलं जाईल, त्याचं कन्वर्जन लिनियर इक्वेशन मध्ये करायचं आहे. हे ऑलरेडी आपण पार्ट कव्हर केलेलं आहे. तर आज आपण इथे स्टार्ट करणार आहे प्रॅक्टिस सेट 1.2. प्रॅक्टिस सेट 1.2 इज रिलेटेड टू ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. इथे क्वेश्चन तुम्हाला जो विचारला जाईल एक्झाम मध्ये तो या टाइप मध्ये असेल, सॉल्व द इक्वेशन बाय युजिंग ग्राफिकल मेथड. ओके, 1.1 प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये जो क्वेश्चन होता त्याचा टायटल होतं ओनली सॉल्व. ओके, इथे क्वेश्चन मध्ये असं असेल सॉल्व द इक्वेशन बाय युजिंग ग्राफिकल मेथड. त्यावेळी तुम्हाला ही मेथड यूज करायची आणि याचं टायटल आहे ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर आज आपण डिस्कस करूया ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ना इक्वेशन कसं सॉल्व केलं जाईल. ओके, तर आपल्याला माहिती आहे इक्वेशन सॉल्व करणे मीन्स टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y. ओके, परत एकदा मी रिपीट करतो, इक्वेशन सॉल्व करणे म्हणजेच काय, x आणि y ची व्हेरिएबलची व्हॅल्यू इथे आपल्याला फाइंड आउट करायची. ओके, तर ग्राफिकल मेथड हे कसं सॉल्व केलं जाईल, तर खूप सिंपल आहे. हे जे x + y = 4 आहे हे इक्वेशन आपल्याला दिलं जाईल. मी ते सिंपल वेने इथे ड्रॉ करतो. बघा इथे काय करतो, केअरफुली लक्ष द्या. दोन पार्ट इथे करतोय बोर्डवरती. फर्स्ट इक्वेशन आहे x + y = 4. ओके, ह्याच्यावर मी y चे इक्वेशन फाइंड आउट करू शकतो. y = 4 - x. ओके, एक टेबल ड्रॉ करा. हा टेबल कशासाठी फाइंड आउट करतोय, तर इथे आपल्याला ह्या टेबलवर ऑर्डर पेयर फाइंड आउट करायचे. ओके, ऑर्डर पेयर फाइंड आउट करताना एवढं लक्षात ठेवा की जर तुम्ही x ची व्हॅल्यू ही इंटिग्रल नंबर पुट केली तर y ची व्हॅल्यू ही इंटिग्रल नंबरच आली पाहिजे. परत एकदा सांगतो, लक्षात आहे. सपोज x हा इंटिग्रल व्हॅल्यू, वी नो दॅट इंटिग्रल नंबर कुठले असतील, -1 -2 -3 0 1 2 3. दिस नंबर आर कॉल्ड एज इंटिग्रल नंबर. ओके, x ची व्हॅल्यू ही इनिशियली पुट करताना इंटिग्रल पुट करायचे आणि y ची व्हॅल्यूचा आन्सर हे इंटिग्रल येत असेल तर ते ऍक्सेप्ट करायचे, अदरवाइज आपण नेक्स्ट व्हॅल्यू घेणार. परत x च्या व्हॅल्यू चॉईस करताना कशा चॉईस केला पाहिजे, त्याच्यासाठी फर्स्ट हिंट आहे, केअरफुली लक्ष द्या. x आणि y च्या व्हॅल्यू चॉईस करताना कशा घेतल्या पाहिजे, फर्स्ट ची व्हॅल्यू आहे ती इंटिग्रल व्हॅल्यू पाहिजे. इंटिग्रल नंबर पाहिजे. सेकंड, ज्यावेळेस आपण इथे ग्राफ ड्रॉ करतो, हा ओरिजिन असतो. इथे +1 +2 +3 4. ओके, इथे -1 -2, इथे 1 2 3 y ऍक्सिस वरती, इथे y ऍक्सिस वरती निगेटिव्ह नंबर. तर ग्राफ ड्रॉ करताना आपण 0 पासून स्टार्ट करतो, त्यामुळे x पण काय करायचं आपल्याला 0 पासून स्टार्ट करायचं. 0 1 2 आणि मग त्या पर्टिक्युलर x च्या व्हॅल्यूला y ची व्हॅल्यू काय येते हे आपल्याला चेक करायचं. बेटर अंडरस्टँडिंग साठी हे दोन पॉइंट फक्त लक्षात ठेवा. x ची व्हॅल्यू कशी पुट करायची,
x ची व्हॅल्यू जर इंटिग्रल नंबर पुट केली तर y ची व्हॅल्यू इंटिग्रल नंबर आली पाहिजे, अदरवाइज तो ऑर्डर पेअर रिजेक्ट करा आणि नेक्स्ट ऑर्डर पेअर घ्या. ठीक आहे. आता इथे बघूया, सपोज फर्स्ट नेक्स्ट किती ऑर्डर पेअर फाइंड आउट केले पाहिजे. ओके, तुम्ही मिनिमम 3 ऑर्डर पेअर फाइंड आउट केले पाहिजे. एखादी लाईन आपल्याला ड्रॉ करायची असेल. ओके, मिनिमम 3. ओके, तर आपण ही 3 फाइंड आउट करूया इथे. तर 3 फाइंड आउट करताना मी काय करतो इकडे लक्षात द्या. x ची व्हॅल्यू पहिली 0 पुट. ओके, त्याचे इक्वेशन याला 1 नंबर दिले. x ची व्हॅल्यू 0 पुट केली तर y ची व्हॅल्यू काय येणार? x 0 पुट केला तर y 4 - 0 y येणार 4. ओके, x ची व्हॅल्यू 1 पुट केली. हा पेअर मी ऍक्सेप्ट का केला? हा पेअर काय आला? 0, 4. हा पेअर मध्ये दोन्ही व्हॅल्यू इंटिग्रल व्हॅल्यू आहेत म्हणून हा पेअर मी ऍक्सेप्ट केला. ठीक आहे. नेक्स्ट x 1 तर y 4 - x. x च्या जागी 1 पुट करा, आन्सर आलं 3. 3 हा इंटिग्रल नंबर आहे त्यामुळे हा एक पेअर बनू शकतो 1, 3. ओके, x परत तुम्ही 2 पुट करा, y 4 - 2 आन्सर येणार आहे 2. इथे काय आलं? 2, जे ऑर्डर पेअर आले ते परत एकदा चेक करा कसे आले ते. ऑर्डर पेअर जे आले ते सगळे इंटिग्रल नंबर आहेत. ओके, आणि त्याच्यामुळे ते काय होतील? ऍक्सेप्ट होतील आणि हे आपले ऑर्डर पेअर. ठीक आहे. तर फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे? x ची व्हॅल्यू इथे कॉमनली तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. एक लक्षात ठेवा की 0, 1, 2 ह्या व्हॅल्यू x च्या पुट करायचं, त्याच्यावर y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड इक्वेशन आपल्याकडे 2x - y 2. 2x - y 2. माहित आहे y काय बनवलं? 2x - 2. हा 2 इकडे जाईल, y इकडे जाईल. हे इक्वेशन सेकंड झालं. परत आपण टेबल ड्रॉ करूया. ओके, टेबल ड्रॉ केला. x y x च्या व्हॅल्यू सेम ठेवूया 0, 1, 2. आता या इक्वेशन मध्ये फर्स्ट x 0 पुट करूया तर y किती येतं बघा? y ला -2. परत x 1 पुट करूया, y किती येते चेक करूया? 0. ठीक आहे. बघा इथे इंटिग्रल नंबर आहे. ओके, फ्रॅक्शन नंबर आला की तो ऑर्डर पेअर रिजेक्ट करायचा, नेक्स्ट घ्यायचा. ठीक आहे. फोर - 2. ओके, तर इथे काय मिळालं आपल्याला ऑर्डर पेअर? 0, -2. इथे मिळाले 1, 0 आणि नेक्स्ट मिळाले 2, 2. ओके, नेक्स्ट हे जे काही ऑर्डर पेअर फाइंड आउट केले. ठीक आहे. फर्स्ट इक्वेशनचे सेकंड इक्वेशनचे इथे तुम्ही मला 3 का फाइंड आउट केले तर मी पहिला फर्स्ट सांगितले की ऍटलीस्ट 3 पाहिजे. ओके, मिनिमम 3 पाहिजे. तुम्ही मॅक्झिमम किती करू शकता पण 3 किंवा 4 पेक्षा जास्त जाऊ नका. 4 ऑर्डर पेअर इज सफिशियंट टू ड्रॉ इन लाईन. ओके, आता हे इक्वेशनचं सोल्युशन कसं फाइंड आउट केलं जाईल हे सगळ्यांना समजलंय. काय केलं ते? फर्स्ट इक्वेशन घेतलं, x ची व्हॅल्यू 0, 1, 2 पुट केली. मला माहिती मी परत रिपीट सांगतोय पण हे लेक्चर थोडं लेंथी होईल पण तुम्हाला ते समजलं पाहिजे. ओके, प्रत्येक स्टुडंटला हे समजलं पाहिजे की आपण हे कशा पद्धतीने फाइंड आउट करतो. ठीक आहे. नेक्स्ट ठीक आहे. तर काय करते तुम्ही ते आपण जो ग्राफ ड्रॉ करणार 1, 2, 3. ओके,
सफिशियंट आहे, कारण एक्सची व्हॅल्यू 3 पर्यंत. इकडे -1 -2 -3. इथे काय करू, हे तुम्हाला ग्राफ पेपरवरती ड्रॉ करायचं. लक्षात ठेवा, ग्राफ पेपरवरती ॲक्युरसी व्यवस्थित मेंटेन होईल. ठीक आहे. 1 2 3 -1 -2 -3. इथे 4 ही घेतला पाहिजे, आणि आपल्या एक 4 व्हॅल्यू आहे y ची. ठीक आहे. तर इकडे फर्स्ट जे इक्वेशन आहे त्याचे आपण ऑर्डर पेअर फाइंड आउट हे ड्रॉ करू, प्लॉट करू. 0,4 0,4 हा इथे असेल. 0,4. सेकंड 1,3 1,3 हा इथे असेल. वन कॉमा 3 2,2 ओके. तर ह्याच्यातून एक इझिली तुम्ही लाईन ड्रॉ करू शकता. ओके. आणि ह्या लाईनचे इक्वेशन काय असेल, x + y = 4. ही लाईन आहे. ठीक आहे. आता सेकंड लाईन ड्रॉ करायची, ते पेअर घ्या. 0, -2 0, -2 हा इथे असेल. सेकंड लाईन मी ब्लॅक कलरने ड्रॉ करतो. ठीक आहे. -2 परत आहे 1,0 हा इथे, आणि परत आहे 2,2 हा इथे. ओके. त्याच्यातून एक लाईन ड्रॉ करा. ह्या लाईनचे इक्वेशन काय, 2x - y = 2. ग्राफ पेपर मध्ये व्यवस्थित ॲक्युरसी मेंटेन होईल. हा नॉन लिनियर कर्व दिसतोय, पण ऍक्च्युअल मध्ये तो लिनियर कर्व आहे. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, ही एक लाईन ब्ल्यू कलरने ड्रॉ केली ती फर्स्ट इक्वेशनची लाईन आहे, आणि ब्लॅक कलरने ड्रॉ केली ती सेकंड इक्वेशनची लाईन आहे. तर ही लाईन इंटरसेक्ट कुठे झाली आहे, ह्या पॉइंटला. ओके. ही लाईन इंटरसेक्ट कुठे झाली, 2,2 ला, आणि दिस इज द सोल्युशन. सिंपल. येते लक्षात. तर ह्या इक्वेशनचं डायरेक्टली आन्सर काय असणार आहे, x = 2 आणि y = 2. दोन लाईन जिथे इंटरसेक्ट होतील तो पॉइंट, त्याचे जे कोऑर्डिनेट आपल्याला भेटणार आहे, त्याचे जे ऑर्डर पेअर आपल्याला भेटणार आहे, ते आपलं काय असणार आहे, सोल्युशन असणार. ओके. मी तुम्हाला डिटेल मध्ये परत एकदा सांगतो काय करायचं ते. ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मध्ये तुम्हाला 2 इक्वेशन गिवन दिले जातील. तुम्ही एक माइंड मध्ये फिट करा की x च्या व्हॅल्यू 0, 1, 2 पुट करा कायमस्वरूपी. ठीक आहे. जर काही एक्झाम्पल असे पण आहेत की 0, 1, 2 पुट करून व्हॅल्यू ह्या नॉन इंटिग्रल व्हॅल्यू येतात, त्यावेळेस आपण व्हॅल्यू हा चेंज करूया. पण लक्षात ठेवा, बाय डिफॉल्ट लक्षात ठेवा की 90% प्रॉब्लेम मध्ये 0, 1, 2 ला ह्या व्हॅल्यू y च्या इंटिग्रल व्हॅल्यू येतात. ठीक आहे. तर x ची व्हॅल्यू 0, 1, 2 पुट करा. त्याच्यावरून एक ऑर्डर पेअर, 3 ऑर्डर पेअर प्रत्येक इक्वेशनचे बनवा. हे जे 3 बनवले, हे जे 3 बनवले. ठीक आहे. आणि ते ग्राफ पेपरवरती प्लॉट करा, आणि जिथे लाईन इंटरसेक्ट होणार आहे तो पॉइंट म्हणजे काय असणार आहे, सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन. ओके. गॉट द पॉइंट. म्हणजे याचा आन्सर फायनल काय असणार आहे, आन्सर = 2, x = 2. सगळ्यांना माहिती आहे, सॉल्व्ह करणे म्हणजे काय फाइंड आउट करणे, व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करणे. हे दोन इक्वेशनच्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण इथे फाइंड आउट केली. आपल्याला आन्सर मिळाला x = 2 आणि y = 2. ओके. आपण नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे. तर आता आपण बघूया प्रॅक्टिस सेट 1.2 पेज नंबर 8 वरती. क्वेश्चन नंबर 1 हा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. तो इझी आहे. जर हा क्वेश्चन तुम्हाला समजला तर तुम्ही ते ऍक्टिव्हिटी इझिली सॉल्व्ह करू शकता. आपण डायरेक्टली घेऊया क्वेश्चन नंबर 2. ओके. क्वेश्चन नंबर 2 हा 4 मार्कला तुम्हाला बोर्ड मध्ये विचारला जाईल, आणि क्वेश्चन असा असेल, सॉल्व्ह बाय युजिंग ग्राफिकल मेथड x + y = 6 आणि x - y = 4. ओके. या टाइप मध्ये हा क्वेश्चन असेल. तर हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा केअरफुली लक्ष द्यायचं. 2 कॉलम करायचे.
फर्स्ट x प्लस y इज इक्वल टू 6. y इज इक्वल टू काय येणार आहे 6 मायनस x. ओके, मी सांगितल्याप्रमाणे टेबल तयार केल्यानंतर इकडे x चा व्हॅल्यू 0 पुट करा. जर इथे 0 पुट केली तर काय येणार आहे 6. y ची व्हॅल्यू 1 पुट करा. 1 पुट केली तर 5. 2 पुट केली तर 4. सिंपली आपण फाइंड आउट करून घेतो. ओके, त्याचं सोल्युशन आपण खाली नोट करून घेऊया. x इज इक्वल टू 0 पुट केला तर y इज इक्वल टू काय येणार आहे 6 minus 0 6. x इज इक्वल टू 1 पुट केला तर y इज इक्वल टू 6 minus 5 सॉरी 6 minus 1 5. x इज इक्वल टू 2 पुट केलं तर y इज इक्वल टू 6 minus 2 पुट केलं तर 4. ओके, तर पेअर मिळाले 0 6 1 5 आणि 2 4. ओके, ही फर्स्ट इक्वेशन साठीचे पेअर. सेकंड काय x minus y is equal to 4. ओके, तर y equal to काय येणार आहे हे इकडे जाईल x minus 4. ओके, इथे तेच कर. x y 0 1 2. आता इथे जर 0 पुट केलं तर y काय येणार आहे -4. इथे 1 पुट केलं तर -3. इथे 2 पुट केलं तर -2. ओके, x इज इक्वल टू 0 पुट केलं तर y इज इक्वल टू काय येणार 0 -4 -4. x इज इक्वल टू 1 पुट केलं तर y इज इक्वल टू काय येणार 1 -4 -3. आणि x इज इक्वल टू 2 पुट केलं तर y इज इक्वल टू काय येणार 2 -4 -2. ओके, -4 -3 -2. हे या पद्धतीने आपण सॉल्व केले. दोन्हीचे ऑर्डर पेअर फाइंड आउट करून घेऊ. ह्याचे ऑर्डर पेअर ओपन ब्रॅकेट मध्ये नोट करून घेऊ. ठीक आहे, ऑर्डर पेअर 0 6 1 5 and 2 4. ह्याचे काय 0 -4 1 -3 and 2 -2. ओके, हे ऑर्डर पेअर आपण इथे ग्राफ मध्ये ड्रॉ करू. ठीक आहे, तर ग्राफ मध्ये ड्रॉ करताना फर्स्ट प्रोसिजर काय आपली इथे हा 0 1 2 3 4 5 -1 -2 -3 -4 -5 1 2 3 4 5 -1 -2 -3 -4. ठीक आहे, तर हा पेअर काय फर्स्ट इक्वेशन आपण ड्रॉ करूया. फर्स्ट काय 0,6 आहे म्हणजे आपल्याला इथे 6 एक पॉइंट ड्रॉ करून घेतला. 6 0,6 हा इथे येणार. इथे 0 x हा 0 आणि y हा 6. सेकंड पॉइंट किती 1,5 1,5 हा इथे 1,5. नेक्स्ट 2,4 ओके 2,4 आले लक्षात सगळ्यांचं. काय केलं हे पॉइंट ग्राफ पेपर वरती प्लॉट केले 0 6 1 5 2 4. ओके, ह्याच्यातून एक लाईन ड्रॉ केली. ब्लू कलरच मी लाईन ड्रॉ करतो. ही लाईन आणि ह्या लाईनचे इक्वेशन इथं मेन्शन केलं. या लाईनचे इक्वेशन काय x + y = 6. आय होप की हे सगळ्यांना समजलं. ओके, तर इथे 0, -4 तर ही 0, -4 ही लाईन ब्लॅक कलरने ड्रॉ करा. हे इथे येणार 0, -4. ओके, 1, -3 -3 2, -2 2, -2. फर्स्ट हा पॉइंट कुठला आहे
0, -4, 1, -3 आणि 2, -2. त्या 3 पॉइंट मधून पास करणारी एक लाईन आहे आणि ही लाईन याला इंटरसेक्ट करते. ठीक आहे. ह्या लाईनचं इक्वेशन काय? आता इथे मी ही लाईन कट करतो. थोडी केअरफुली लक्ष द्या इकडे व्यवस्थित. जरा याच्यातलं इथं झूम करून दाखवूया. नेक्स्ट, आता ही जी लाईन आहे ती काय येते? x + y = 6 आणि ही जी लाईन आहे ती लाईन x - y = 4 की ह्या पॉइंटला इथे इंटरसेक्ट होते. ओके, आणि तो पॉइंट आहे आता तुमच्या ग्राफ मध्ये ॲक्युरेसी मेंटेन होईल. ते पॉइंट आहे 5, ओके. बघा तुम्ही जर ग्राफ पेपरवरती हा ड्रॉ केला तर बरोबर दोन लाईन या 5, 1 वरती इंटरसेक्ट होतील. त्याचंच मीनिंग काय झालं? x चा आन्सर हे 5 आलं आणि y चा आन्सर हे 1 आलं. ओके, दिस इज द सोल्युशन ऑफ गिवन लिनियर इक्वेशन. हे अशा टाइप मध्ये तुम्हाला इथे सॉल्व करायचं. आय होप की तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. परत एकदा लक्ष देऊन केअरफुली ऐका की काय करतोय आपण. मी परत एकदा ॲज इट इज सगळं एक्झाम्पल परत एकदा रिपीट करून सांगतो. प्रॅक्टिस सेट 1.2 बघतोय आपण. त्याच्यात मधला क्वेश्चन नंबर 2 इक्वेशन आहे सॉल्व बाय युजिंग ग्राफिकल मेथड. खूप इम्पॉर्टंट कोर मार्कचा हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर x + y = 6 हे फर्स्ट इक्वेशन आहे. x - y = 4 हे सेकंड इक्वेशन. तर फर्स्ट इक्वेशन x आणि y ऑर्डर पेअर कसे फाइंड आउट करायचे? x ची व्हॅल्यू 0, 1, 2 पुट केलं, y ची व्हॅल्यू काय आहे ते चेक केलं. या पद्धतीने हे त्याचे ऑर्डर पेअरचे कॅल्क्युलेशन. सेम इथेही काय केलं? इक्वेशन दिलेलं इक्वेशन मधून y इज अ फंक्शन ऑफ x च्या फॉर्म मध्ये इक्वेशन फाइंड आउट केलं. x ची व्हॅल्यू 0, 1, 2 घेतलं. y ची व्हॅल्यू इथे -4, -3, -2 आलं. हे ऑर्डर पेअर मिळालं. हे जे काही ऑर्डर पेअर आहेत ते ग्राफ पेपरवरती या लाईनसाठी ड्रॉ केले. ह्याच्यातून एक लाईन ड्रॉ केली. हे यूज केले. परत एक लाईन ड्रॉ केली. ओके, हे जे ड्रॉ केले ते मी इथे ब्लू कलरने ड्रॉ केलेले, हे ब्लॅक कलरने ड्रॉ केले. आणि जिथे लाईन इंटरसेक्ट होत आहे ते म्हणजे काय मिळालं? माझं सोल्युशन. आणि काय मिळालं सोल्युशन? 5, 1. ओके, बरोबर इथे 5 ला आणि इकडे 1 ला तुमचा लाईन इंटरसेक्ट होतो. ठीक आहे. ठीक आहे. तर हे आहे सेकंड एक्झाम्पल. सॉल्व द प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये सेकंड क्वेश्चन मध्ये सेकंड एक्झाम्पल सॉल्व बाय युजिंग ग्राफिकल मेथड. फर्स्ट इक्वेशन x + y = 5 आणि सेकंड आहे x - y = 3. तर फर्स्ट आहे ते इथे x + y = 5 आणि सेकंड आहे y = काय येणार आहे? 5 - x. x y 0 1 2. इथं 1 2 केलं तर 5 - 1 किती येणार? 4. 1 2 सॉरी इथे 0 पुट केलं तर आन्सर येणार आहे 5 4 3. ओके, x = 0 पुट केलं तर y = 4 - 0 5. अपीयर म्हणला इथे 0, 5. x = 1 पुट केलं तर y = 5 - 1 4. पेयर म्हणला 1, 4. ओके, 5, 2. तर एक लक्षात घ्या, हे ऑर्डर पेयर म्हणजे काय? ऑर्डर पेयर हे ऑर्डर पेयर म्हणजे काय? 0 5 1 4 2 3. ऑर्डर पेयर मीन्स काय? जर हे तुम्ही इकडे
ह्या इक्वेशन मध्ये हे व्हॅल्यू आता सपोज x ची व्हॅल्यू 0 आहे, y ची व्हॅल्यू 5 आहे, तर पुट केलं तर आन्सर 5 येणार आहे बघा. 1 + 4 5, 2 + 3 5. म्हणजेच काय की ऑर्डर पेअर इज व्हॅल्यू such that given equation is satisfied. Okay, if you put this value in this equation, then this equation is satisfied. This known as order pair. Okay, ह्या व्हॅल्यू जर तुम्ही तिथे x आणि y च्या जागी पुट केलं तर इक्वेशन इज सॅटिस्फाय झालं पाहिजे. लक्षात घ्या. ठीक आहे. तर सेकंड y इथे येणार आहे x - 3. ओके, इथे तेच करूया. x y x ची व्हॅल्यू पहिले 0 पुट केली, 0 पुट केली तर -3 येणार, 1 पुट केली तर -2 येणार, आणि 2 पुट केली तर आन्सर -1. ठीक आहे. तर इथे x = 0, पेयर काय म्हटलं 0, -3. असे इथे x च्या जागी पुट करूया डायरेक्टली -2. तर पेयर काय बनला 1, -2. टू पुट केलं तर पेयर मध्ये 2, -1. ठीक आहे. हे पेयर मध्ये आता आपला नेक्स्ट प्रोसिजर आहे हे इथं पुट करून घेतलेलं आहे. ठीक आहे. तर हे जे पेयर आहे हे मी ब्लू कलरने ड्रॉ करतो. ठीक आहे. तर इकडे लक्षात ठेवायचं पण जो पेयर आहे तो 0, 5. ओके, 0, 5. सेकंड पेयर 1, 4. नेक्स्ट है 2, 3. हा इथला 0, -3. and 2, -1. हे दोन्ही पेअर्स मी इथे ड्रॉ करून घ्यायचे. ठीक आहे. ही लाईन ही असेल, त्या लाईनचे इक्वेशन काय x + y = 5. आणि ही लाईन आहे x - y = 3. हे या पॉइंटला इंटरसेक्ट होतात आणि तो पॉइंट आहे 4, 1. 4 आणि 1 ला इंटरसेक्ट होतात. ठीक आहे. तर इकडे आपल्याला माहिती आहे जिथे इंटरसेक्ट होतात ते आपला आन्सर असेल x आणि y. x = 4 आणि y = 1. ओके, हे अशा टाइप मध्ये सॉल्व करायचं. हे इक्वेशन घेतलं, हे घेतलं, लाईन ड्रॉ केली आणि जिथे